नमस्कार, मी श्रेयसी कर्वे. स्वामी समर्थ भाग 5. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की परकीयांच्या छळामुळे पूर्णपणे खचून गेलेल्या भारतीयांना परमेश्वरी अस्तित्वाची खूण पटवून देऊन त्यांच्या मनामध्ये अध्यात्म माध्यमातून धैर्य, आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम समर्थांनी केलं. कसं ते या भागात आपण पाहूया. चिंतोपंतांच्या खास आग्रहावरून स्वामी अक्कलकोटला आले. सध्याचा काळ असा होता की हिंदू मुसलमानामध्ये द्वेषभाव होता. हे आपण कालच्या भागामध्येही पाहिलं. परंतु तो विसरून सर्वांनी एकत्र येऊन इंग्रजांशी प्रभावीपणे टक्कर देणं ही आपल्या भारतभूमीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशी काळाची गरज होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा धर्मभेद स्वामींनी कधीच केला नाही. हिंदूंच्या मंदिराप्रमाणेच मुसलमानांच्या दर्ग्यामध्ये, मशिदीमध्ये सुद्धा स्वामी जात असत. स्वामींचे लाखो भक्त आहेत, पण स्वामींचा स्वतःचा असा निराळा संप्रदाय नाही. तर त्यांनी दत्त संप्रदायाचाच प्रचार आणि प्रसार केला. स्वामी हे भाव जाणत होते. गाणगापूर, अक्कलकोट, कर्नाटक इत्यादी परिसरामध्ये त्यांनी अनेक मठांची स्थापना केली. खुद्द अक्कलकोटला सुद्धा 5 मठ आहेत. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. स्वामी हे स्मर्तृगामी होते, म्हणजे भक्तांनी स्मरण करताच दर्शन देणारे असे होते. दाशरथी रामाप्रमाणे अजानबाहू होते. त्यांची कांती तेजपुंज अशी होती. वर्ण तांबूस गोरा, तीक्ष्ण आणि भेदक अशी नजर. अंगचं तेज इतकं प्रखर की एकसारखी दृष्टी ठेवून कुणाच्यानी त्यांच्याकडे पाहवत नसेल. स्वामींचा चेहरा भव्य होता. नाक सरळ होतं, विशाल असं कपाळ होतं. भुवयांचा रंग पांढरा होता, पांढरा शुभ्र होता. कान गणपतीसारखे मोठे होते. त्यांच्या कपाळाला गंधाचा टिळा असेल, कटी मेखला असेल, कधी लंगोटी तर कधी दिगंबर असं ते असत. कंठी रुद्राक्षाची माळ आणि स्फटिक आणि प्रवाळांची दुसरी माळ असे. एकंदरीतच सर्वावयव अतिशय सुंदर. चेहरा तर शारदीय पूर्णचंद्राप्रमाणे असे स्वामी होते. व्यवहारी जगाला स्वामी थोडे जरी तापट वाटले तरी अंतरी अतिशय प्रेमळ होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा अत्यंत प्रेमळ दिलासा आपल्या भक्तांना देणारे असे स्वामी होते. पापी जनांसाठी त्यांची मुद्रा जरी रौद्र असली तरी सज्जनांना ती नेहमीच आनंदीच दिसत असे. जया पाहता षड्रिपू भस्म व्हावे असेच त्यांचं दर्शन भक्तांना वाटत असत. मालोजीरावांच्या पूर्वपुण्याईने स्वामी अक्कलकोटला आले. महाराजांच्या दर्शनासाठी लाखो लोक येत असत असं आपण बघितलं. त्यामध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी लोक येत. पण त्यामध्ये बहुतेक आर्त म्हणजे संकटाने गांजलेले, अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारे यांचीच संख्या जास्त असे. जिज्ञासू लोक हे फार कमी आणि ज्ञानी तर फारच थोडे. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे स्वामी त्यांचं काम करीत असत. यासाठीच स्वामींनी काही चमत्कारही केले. कारण म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. स्वामींनी केलेले चमत्कार आपण पाहूया उद्याच्या भागात.